श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाचा काळोख झालाय आणि सुख बांधलं गेलंय. तुम्हाला आठवतंय का तुमच्या आयुष्यात शेवटचा तो दिवस कोणता होता, जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मनसोक्त आणि आनंदी जीवन जगलात? तुम्हाला जाणवतंय का की तुमच्या मेहनतीच्या मानाने तुम्हाला यश मिळत नाहीये? पैसा येतोय, पण तो पाण्यासारखा वाहून जातोय. घरात लहान सहान कारणावरून वाद होतात आणि रात्रीच्या वेळी तुम्हाला एक अनामिक भीतीही सतावते. तुमचा हा गैरसमज आहे की हे सर्व तुमच्या नशिबामुळे आणि वाईट गोष्टीमुळे, वेळेमुळे होत आहे. कारण मी तुम्हाला एक असे भयान सत्य सांगणार आहे, जे ऐकून तुमचा थरकाप उडेल आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसावर संशय सुद्धा येईल. हे सर्व अडथळे नैसर्गिक नाहीत, तर गेल्या 12 वर्षापासून तुमच्यावर केलेला एक भयानक तांत्रिक हल्ला आहे. तुमच्या जीवनातील प्रत्येक सुख असो, प्रत्येक पैसा असो, तुमची प्रगती आणि तुमच्या कुटुंबाचा आनंद, हे सर्व एका गुप्त शत्रूने शक्तिशाली तंत्रमंत्राच्या जाड साखळदंडाने बांधून ठेवलंय. सर्वात मोठी भीती ही आहे की हा दुष्ट आणि विश्वासघातकी शत्रू बाहेरचा कोणी नाहीये. तो तुमच्याच रक्तातल्या नात्याचा आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणारा तुमच्या कुटुंबातील एक सदस्य तुमच्या यशाचा द्वेष करतो आणि त्यानेच हे एक काळं जादू करून तुमचं भविष्य अंधारात ढकललंय. तो आजवर तुमच्या सोबत राहिलाय, तुमची स्तुती केली आणि आतून तुम्हाला संपवण्याचे कट कारस्थान सुद्धा रचली. तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवता, तोच तुमचा गद्दार निघालाय. तुम्ही केलेल्या प्रचंड मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नाहीये. तुम्हाला वाटतंय ना, की रात्री तुमच्या घरात भिंतीवर काहीतरी विचित्र शक्ती संचारते. तुमचे स्वप्न अचानक का अर्धवट राहतात. हा गुप्त शत्रू नेमका कोण आहे, त्याचे नाव व त्याची ओळख व त्याचे अंतिम डाव काय असणार आहे, याबद्दल सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या दुःखाचे मूळ कारण सुद्धा सांगितलंय. कारण उघड केले जाईल. तुमच्यावर झालेले हे सर्व बंधन आज तोडले जातील आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवा, कोणापासून दूर राहावे याची अचूक ओळखही सांगितली जाईल. तुमचा बांधलेला पैसा असो, यश किंवा आनंद परत मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते उपाय करावेचे आहेत, हे सुद्धा या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील शेवटच्या 12 वर्षाच्या काळोखाचा अंत करणारा असणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील शेवटच्या 12 वर्षाचा काळोखाचा अंत करणारा हा व्हिडिओ आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करण्यासाठी. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय भैरवनाथ कृपा ठेवा असं पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहा. तर बघूया तुमच्या बंधनाचे रहस्य काय आहे. तो गद्दार कोण आहे आणि त्याचा तांत्रिक शाप काय. कुंभ राशीच्या जातकानं हे सत्य स्वीकारा की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही. तुमच्यामध्ये एक अशी असामान्य आणि ज्वलंत ऊर्जा आहे, जी तुम्हाला शून्यातून शिखर गाठायला लावते. तुम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. तुमच्या याच अविश्वसनीय क्षमतेमुळे तुम्ही केवळ स्वतःचे नव्हे, तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे आयुष्य सुखी आणि समृद्ध करू शकता. पण नेमका हाच तुमचा गुण तुमच्यासाठी शाप बनत चाललाय. कारण तुमचे अफाट सामर्थ्य, तुमची घरातील भरभराट आणि तुमचा हसरा चेहरा हे तुमच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला सहन होत नाहीये. या व्यक्तीने तुमच्या पायाच्या तळव्यातील फोड पाहिले नाहीत. तुम्ही किती कष्ट केले ते पाहिले नाहीये. त्यांना फक्त तुमच्या ताटातील हिरवीगार समृद्धी दिसते. जेव्हा या छुप्या गद्दारांना कळून चुकले की ते तुमच्या क्षमतेची बरोबरी करू शकत नाहीत, तेव्हा तुमच्यासारखे यश मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी तुमच्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात खालच्या आणि धोकादायक मार्गाचा अवलंब केलाय. तंत्र, मंत्र, काळा जादू आणि टोनटोटका. हा गद्दार गेल्या 12 वर्षापासून हळूहळू तुमच्यावर ही काळी क्रिया करत आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाच्या दोऱ्या बांधल्या गेल्या आहेत. दुश्मनाचे खरे रूप आणि वार करण्याची पद्धत, जसं की हा शत्रू उघडपणे भांडत नाही किंवा तुमच्या तोंडावर शिवीगाळही करणार नाही. कारण तोंडावर भांडणारे शत्रू चांगले असतात. त्यांचे वैर लगेच संपून जाते. पण हा गद्दार अत्यंत कपटी आहे. जर तुम्हाला त्याचे काही बोलणे आवडले नाही, तर तो ते मनात ठेवतो. तो तुमच्या समोर स्वतःचा खरा चेहरा कधीच दाखवणार नाही. तो तुमच्याबद्दल मलाच विद्वेष किंवा दुश्मनी बाळगतो आणि तुमच्या बरबादीसाठी चुकीच्या तांत्रिक गोष्टीचा आधार घेतोय. तुमचं घर, तुमचा पैसा, तुमचे नातेवाईक, तुमची प्रतिष्ठा, या सर्व गोष्टी एका अदृश्य पण शक्तिशाली जाळ्यात अडकल्या आहेत
आणि या जाळ्याचा सूत्रधार तुमच्या घरात लपलेला आहे मित्रांनो. आज या गद्दाराचा नाम, पत्ता आणि त्याची खरी ओळख तुमच्यासमोर उघड होणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही अनेकदा विचार केला असेल ना, की जीवनात आलेला हा अंधार नेमका कशामुळे आलाय? अनेक वर्षापासून तुमच्या जीवनात एक काळोख, कपट आणि थंडगार पोकळी जाणवत आहे. तुम्हाला वाटते की परिस्थिती लवकरच सुधारेल, पण प्रत्यक्षात हातचे तुमच्या हातातून निसटत आहेत. हे केवळ तुमचे भ्रम नाहीत. ही परिस्थिती केवळ वाईट नशीब म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी नाही, कारण तुमच्यावर व तुमच्या कुंभ राशीवर या क्षणाला एक अत्यंत भयानक आणि विनाशकारी ग्रहछाया सक्रिय झाली आहे. लक्षात ठेवा, हे असा एक अदृश्य प्रभाव आहे ज्याला साधारण माणूस आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण ज्या व्यक्तीवर ही छाया सक्रिय होते, तो व्यक्ती तिच्या अस्तित्वाने आतून पोखरला जातो. ही तीच रहस्यमय छाया आहे मित्रांनो, जी तुमच्या रात्रीच्या प्रहारात, पहाटेच्या वेळी तुमच्या घराच्या भिंतीवर सरपटत चालते. ही छाया तुमच्या कानाजवळ येऊन कुजबुजते, ज्यामुळे तुमच्या मनात विनाकारण भीती, नकारात्मकता निर्माण होते. सर्वात भयान म्हणजे ही शक्ती तुमच्या स्वप्नामध्येही घुसते आणि तुम्हाला मानसिक शांतता मिळू देत नाही. या ग्रहछायेमुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात एक तंत्र मंत्राचे सायचं मंडळ घातलं जातं. ही ती साया आहे जी तुमच्या प्रगतीच्या मार्गावर एक भिंत म्हणून उभी आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या मेहनतीचे खरे फळ चाखायला तयार होता, त्या क्षणी ही साया तुमच्या आनंदाला ग्रहण लावते. तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक दिवसागणिक प्रगती करत आहेत, पण तुम्ही जिथे होता तिथेच खाली येत आहात. तुम्ही मंदिरात जाऊन मन्नते मागल्यात, देवांना प्रार्थना केली, पण हे साया ह्या दुःखाच्या साया दूर होत नाहीत. याचे कारण हेच आहे की तुमचे अस्तिनके साप, जवळचे गद्दार तुमच्या आयुष्यात तंत्रमंत्राच्या बंधनातून बाहेर पडू देत नाहीत. या छायाच्या सावलीतून बाहेर पडणे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीच्या कमाईचा खरा आनंद घेऊ शकणार नाही. लक्षात घ्या कुंभराशीच्या जातकांनो, एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत आहे की सर्व काही हळूहळू तुमच्या हातातून निसटत चाललंय. तुम्ही बाहेरून हसता, चेहऱ्यावर आनंद दाखवता, पण आतून तुम्ही कधीच सुखी नसता. तुमच्या आयुष्यात अनेक लहान मोठ्या खुशा येतात, आनंद असतात, पण तुम्हाला तो खरा आनंद मिळत नाही जो पूर्वी छोट्या गोष्टींमध्ये मिळत होता. तुम्ही एक लहानशी प्रगती केली, एखादे छोटे स्वप्न पूर्ण केले, तरी तो उत्साह, समाधान तुम्हाला जाणवत नाही. तुमचे जीवन पूर्वीसारखे रंगतदार राहिले नाही. हे केवळ मानसिक नैराश्य नाही, तर तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर लागलेल्या काळ्या नजरेचा आणि तंत्रमंत्राच्या बंधनाचा परिणाम आहे. आणि कुंभ राशीच्या व्यक्तीची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे तिचा अतिविश्वास आणि सरळी स्वभाव. तुम्ही सर्वात पहिली आणि गंभीर चूक ही आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीला आपलं मानता, त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. हे लक्षात ठेवा, जगातील सर्व नाती तोडण्याचा माझा सल्ला नाही, कारण जेव्हा तुमच्या हातात पैसा नसतो तेव्हा हेच नाते तुमच्या कामाला येतात. परंतु तुम्ही अत्यंत सावध राहायला हवे मित्रांनो. जर तुमचे 5 नातेवाईक असतील, तर त्यातील 2च खरे किंवा प्रामाणिक असतात, तर 3 लोक केवळ बनावटी आणि मतलबी असतात. या मतलबी लोकांना तुमच्याकडून केवळ फायदा हवा असतो. त्यांना वाटते की तुम्ही यशस्वी आहेत, तुमच्याकडे पैसा आहे, त्यामुळे संकटकाळात त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही त्याची आर्थिक मागणी पूर्ण करणे थांबवता, तेव्हा ते तुमच्याशी बोलणे बंद करता. तोंडावर ते नाते जपण्याचा दिखावा करता, पण त्यांच्या मनात तुमच्यातील दुश्मनीचे भाव बाळगता. तुम्हाला बरबाद करण्यासाठी नवीन काळे मार्ग शोधतात. मित्रांनो, हे नातेवाईक ते नाही जे तुमच्या सुखात, समारंभात हजारोच्या संख्येने येतात. तुमचे लग्न असो, वाढदिवस असो किंवा घरात कोणताही कार्यक्रम असो, लोक येतील, तुमचे यश पाहून जळतील, खाणं खातील आणि तुमच्यावर काळ्या नजरेचा शाप लावून निघून जातील. पण मित्रांनो, जेव्हा तुम्ही रात्री दवाखान्यात एकटे असता, तुम्हाला मदतीची गरज असते, तेव्हा तुमच्यासोबत थांबणारा कोणी आहे का? लक्षात घ्या, जेव्हा तुमच्यावर एखादी मोठी आपत्कालीन परिस्थिती येते, भांडण होतं किंवा एखादा पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीच्या अडचणीत तुम्ही अडकता, तेव्हा तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा व्यक्ती कोण आहे का? लक्षात घ्या. जे नातेवाईक अशा दुःखाच्या अडचणीच्या वेळी तुम्ही त्यांना मदत केली असो या नसो, तुमच्यासोबत उभे राहतात, तेच देवाने तुमच्यासाठी पाठवलेले फरिश्ते असतात. तर इतर कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजे त्वरित थांबवा. तुमच्या कष्टाची कमाई केवळ तुमच्या कुटुंबासाठी, आई वडील, पती पत्नी व मुलासाठी सुरक्षित ठेवा, कारण या अस्तींच्या सापामुळेच तुमच्यावर तंत्रमंत्राचे बंधन सक्रिय झाले आहेत. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला त्या 3 व्यक्तीचे नाव मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडून जाण्याची भयानक चूक तुम्ही करू नका.
तुमच्यावर जळणाऱ्या या शत्रूने केवळ तुमचा द्वेष करून थांबले नाहीत मित्रांनो, तर त्यांनी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करण्यासाठी पहिली पायरी उचलली आहे. त्यांनी तुमच्या जन्मकुंडलीतील तुमचे नाव आणि जन्म नक्षत्र चोरलंय. ही माहिती बंधन क्रिया करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते आणि याच माहितीचा वापर करून तुमच्यावर काळी जादू केली आहे. तुमची निष्काळजी वृत्ती आणि ऊर्जा चोरी, जसं की तुम्ही मोठी चूक म्हणजे तुमचा भोळेपणा आणि निष्काळजी वृत्ती. तांत्रिक क्रिया करण्यासाठी शत्रूंना तुमच्या कोणताही व्यक्तिगत अंश लागतो, ज्यातून तुमची ऊर्जा आणि आभा शोषून घेता येते. या अस्थींच्या सापांना हे देखील माहिती आहे मित्रांनो, की तुमच्या वस्तूमध्ये तुमची ऊर्जा लपलेली आहे. ते तुमच्याकडे बहाणा करून त्या गोष्टीची मागणी करतात. जसं की जर एखाद्या नातेवाईकाने तुमच्या अंगावरील शर्ट, साडी, लहंगा किंवा अन्य कोणताही कपडा आवडल्याचे सांगून तो मागून घेतला, तर त्याला त्वरित नकार द्या. तुम्ही वापरलेल्या कपड्यामध्ये तुमचा घाम, तुमची आभा व ऊर्जा लपलेली असते. जर तुम्ही तो कपडा धुतला असला तरी तांत्रिक क्रियेसाठी तो अत्यंत प्रभावी ठरतो. हा गद्दार तुमचा कपडा घेऊन त्यावर सहजपणे काळा जादू करतो आणि त्यामुळे तुम्ही त्वरित बंधन क्रियामध्ये अडकले जाता आणि याच क्रियेमुळे तुम्ही वारंवार आजारी पडता. तुमच्या प्रगतीला ब्रेक लागतो. तुम्ही कोणाशी व्यवहार करत आहात याची कल्पनाही तुम्हाला नसते. तुमच्या वस्तूचा वापर करूनच तुमचाच विनाश करण्याची ही त्यांची पद्धत आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला त्या 3 व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांनी तुमच्या हस्ते खेळते आयुष्याची राख रांगोळी केली. त्यांचे नावे ऐकून तुम्ही चक्रावून जाल. तर पहिला नातेवाईक तुमच्या कुटुंबातील असा सदस्य आहे, जो नेहमी तुमच्या उत्सवामध्ये, आनंदाच्या क्षणामध्ये हजर असतो. तो वरून तुम्हाला गोड बोलतो, पण त्याच्या डोळ्यात तुमच्याबद्दल एक विचित्र चमक असते. तो तुमचा चुलत भाऊ किंवा तुमच्या आई वडिलांच्या बाजूचा दूरचा नातेवाईक असू शकतो, जो तुमच्या प्रगतीमुळे नेहमीच आतल्या आत जळत असतो. त्याच्या नावाची सुरुवात मित्रांनो आर या आद्य अक्षराने सुरू होते. आरने तुमची आर्थिक बाजू बांधली आहे. जेव्हा तुम्ही मोठी गुंतवणूक करायला जाता, तेव्हा तो तुम्हाला वाईट सल्ले देतो किंवा तुमच्यासाठी पैसा न टिकणारा शाप तांत्रिक क्रियेद्वारे सक्रिय करतोय. तुमच्या थाळीतील संपत्ती त्याला असह्य होते. त्यासोबत यातील दुसरा नातेवाईक तुमच्या घरातील अत्यंत जवळचा आहे आणि तो नेहमी तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवतो, पण त्याची सहानुभूती खोटी आहे. हा व्यक्ती तुमच्या कामातील बारीक सारीक गुप्त गोष्टी काढून घेतो आणि त्याचा वापर तांत्रिक क्रिया करतो. तो तुमचा मेहुणा, मेहुणी किंवा नात्यातली एखादी ज्येष्ठ स्त्री असू शकते, जसे की तुमच्या भाऊबंधातील, जिने तुमच्या कुटुंबातील सुख आणि शांतता लक्षपूर्वक पाहिली आहे. चुलती, चुलता, काका, काकू असे काही. त्यांच्या नावाची सुरुवात मित्रांनो यम या आद्य अक्षराने सुरू होते. यमने तुमच्या शारीरिक आणि मानसिक शांततेला बांधलंय. म्हणूनच तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही. तुम्ही रात्रीला मध्यरात्री अचानक उठता. अनेक विचार डोक्यात येतात, विनाकारण थकवा जाणवतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. यमने तुमच्या घरातील तुमच्या वापरलेला रुमाल किंवा कंगवा घेऊन त्यावर काळी क्रिया केली असावी. तर तिसरी व्यक्ती कुटुंबात राहूनही नेहमी दूर असते. तो तुमच्या प्रगतीवर कधीही थेट बोलणार नाही, पण त्याची नजर मात्र अत्यंत वाईट असते. त्याच्याजवळ तुमच्याविषयी सर्वात महत्त्वाची माहिती असते. हा तुमचा शेजारी किंवा तुमच्या जवळच्या मित्रापैकी एक असू शकतो, ज्याला तुमचा जन्म नक्षत्र आणि जन्मकुंडली माहीत आहे. त्याच्या नावाची सुरुवात ये या अक्षराने सुरू होते. येने तुमच्या आयुष्यातील संधीला बांधले आहे. जेव्हाही तुमच्या आयुष्यात एखादी मोठी चांगली संधी येते, नोकरी, व्यवसाय करा किंवा लग्नाची, तेव्हा येने केलेल्या तांत्रिक क्रियेमुळे ती सुद्धा संधी तुमच्या हातातून निसटून जाते मित्रांनो. लक्षात घ्या की या 3 व्यक्ती तुमच्यासाठी धोकादायक आहेत. त्यांच्यापासून आजच लांब राहा. मित्रांनो, एका क्षणासाठी तुम्हाला वाटेल की मी जे काय सांगतो ते तंत्रमंत्र किंवा काळी जादूचा केवळ अंधश्रद्धा आहेत, पण ज्याच्यावर ही परिस्थिती ओढवते त्याला या अदृश्य शक्तीचा प्रभाव चांगलाच जाणवतो. हे लक्षात ठेवा, केवळ तंत्रमंत्रच नाही, तर काही लोकांची काळी नजर इतकी भयानक असते, ती एका चांगल्या, हसऱ्या, निरोगी व्यक्तीलाही आजारी पाडू शकते. एका आनंदी व खेळकर मुलालाही त्याच्या नजरेतून उदास व अशक्त वाटू शकते. म्हणून या सायापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला वाचवणे हे तुमचे पहिले कर्तव्य आहे. आता तुमच्या दुःखाचा, बरबादीचा अंत करण्याची वेळ आली आहे. एक उपाय जो मी सांगतोय तो केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला करायचा आहे, जेणेकरून तुमच्यावर कोणाचीही काळी नजर पडणार नाही. कोणत्याही जवळच्या मंदिरात जा. तेथे पंडितजींना विनंती करून हनुमानजीच्या नावावर एक काळा धागा किंवा नजर सुरक्षा कवच बांधून घ्या. हा धागा तुमच्या गळ्यात मनगटावर धारण करा. त्यासोबत या धाग्यामध्ये तुम्हाला लोखंडाचा कोणताही ताबीज किंवा लोखंडाची छोटी तार घालायची आहे.
हा ताब स्टीलचा, चांदीचा किंवा सोन्याचा नसावा, फक्त लोखंडाचाच असावा. लोखंडाची धातू सर्वात जास्त शक्तिशाली असते आणि ती वाईटात वाईट नजरेलाही तुमच्यापासून दूर ठेवते. तुम्ही फॅशनेबल लोखंडाचे लॉकेटही वापरू शकता. मित्रांनो, हा उपाय केल्याने तुमच्यावर वाईट नजरेचा होणारा प्रभाव त्वरित थांबेल. त्यासोबत तुम्हाला जाणवत आहे ना, की तुमचे मन एकाग्र होत नाही. काम करण्याची इच्छा असूनही तुम्ही पुढे पाऊल टाकत नाही आणि तुम्हाला रात्री अचानक जाग येते. हेच ते संकेत आहेत, ते तुमचे मन व बुद्धी बंधन क्रियेत आहेत. हा उपाय तुम्हाला 21 दिवस व 1 महिना रोज करायचा आहे. ज्यामुळे तुमच्यावरील सर्व तंत्रमंत्राचे बंधन पूर्णपणे तुटून जाईल. आणि हा उपाय तुम्ही स्वतःवर, घरातील सदस्यावर किंवा संपूर्ण घरावरही करू शकता. जसं की एक लिंबू घ्या. त्या लिंबाच्या चारही बाजूंना एक एक लवंगा गाळून टाका. हे लिंबू घेऊन घरातील एका विवाहित जी सुहागीन आहे तिला, पत्नी, आई, बहीण किंवा वहिनी यांना सांगा. तिने हे लिंबू तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा किंवा तुम्ही ठरलेल्या दिवसाच्या संख्येनुसार उतरून घ्यायचं आहे. ती ती विवाहित स्त्री घराबाहेर जाईल. ते लिंबू मध्यभागी 2 भागामध्ये कापील. एक कापलेला भाग उजव्या हाताच्या बाजूला आणि दुसरा भाग डाव्या हाताच्या बाजूला फेकून द्यायचा आहे. मागे वळून पाहायचं नाही. हा लिंबू फेकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आणि थेट घरी यायचं आहे. घरी आल्यावर लगेच संपूर्ण घरात गंगाजलचा शिडकाव करायचा आहे आणि स्वतःही गंगाजलचा शिडकाव करून स्नान करायचं आहे. हा उपाय तुमच्यावरील सक्रिय असलेल्या सर्व बंधनातून तुमची मुक्ती करेल आणि तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेहनतीचा, यशाचा खरा आनंद घेऊ शकाल. या उपायावर पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही जर 21 दिवस, 1 महिना कार्य केलं तर हा उपाय तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही करू शकता किंवा ज्यामुळे संपूर्ण घर नकारात्मकतेपासून मुक्त होईल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुम्हाला तुमच्या दुःखाचे, अडथळ्याचे मूळ कारण समजलेच आहे. त्यासोबत तुमच्यावर आलेले सर्व तांत्रिक बंधन असो किंवा वाईट नजरेचे सहाय्य तोडण्याचा महाउपाय तुम्ही जाणून घेतला आहे. आता भीती सोडून द्या आणि जागे व्हा. या क्षणापासून तुमच्या जीवनातील एक नवीन पर्व सुरू होत आहे. महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने ज्या व्यक्तीने तुमचे नशीब बांधले, त्यांचे कर्म आता त्याच्यावरच उलटतील. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या वास्तविक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी बनवला आहे. आता उठा, दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशिबावर आलेला प्रत्येक काळोख दूर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांना मदत करण्यासाठी शेअरही करा आणि आपल्या मनातील सर्व शंका त्यासोबत कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ, जय माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा. आणि अशा सकारात्मक अचूक भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.